नमस्कार मित्रांनो, पावसाळ्यातील आपला पहिला ट्रेक आणि आपल्याला दिसणारं दृश्य बघा, काय अद्भुत नजारा आहे. एका बाजूने पूर्ण हिरवळ तर दुसऱ्या बाजूने पूर्ण ढगांचा लेअर तयार झाला आहे. तर आपण ह्या ठिकाणी पोचलो कसे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इथपर्यंत पोचलो आहे कसे आणि हा भन्नाट व्ह्यू आहे तरी कुठे. तर चला लगेच आपण व्हिडिओ सुरुवात करूया. आपलं आजचं मेन लोकेशन शिळफाटा नाका आहे. इथून आपल्याला माप्या रस्त्याला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. तर चला आपण इथूनचा जो मापा रस्ता आहे तो पकडून आपला प्रवास सुरू करूया. आजच्या भन्नाट प्रवासाला आपली सुरुवात झाली आणि आपण निघालो माप्या रस्त्याला. आज आपल्याला डोंगर माथ्यावर रानामध्ये येणाऱ्या नवनवीन रानभाज्या पाहायला मिळणार होत्या आणि बरंच काही नवीन शिकायला मिळणार होतं. आपला बाईकवरचा प्रवास फक्त 5 मिनटाचा होता. समोर दिसणारं जे पळसाचं झाड आहे तिथपर्यंत आपला बाईकवरचा प्रवास सुरू होता आणि नंतर मग सुरू होणार होता खरा ॲडव्हेंचर. जसे आपण शिळपाटावरून पुढे आलो की बघा हे झाड लक्षात ठेवा, पळसाचं झाड आहे. तिथं आपण उतरून पुढचा आपला प्रवास सुरू करतोय. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश गुटे ब्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण निघालोय डोंगर माथ्यावरून एक अद्भुत नजारा कॅप्चर करायला आणि वाटेत मिळणाऱ्या ज्या पावसाळ्यातील रानभाज्या आहेत त्या पण आपण जाणून घेणार आहोत आज. तर आजचा आपला पावसाळ्यातील पहिला ट्रेक आहे आणि आपण निघालोय सोलो ट्रेक करायला. एकटे आज आपण निघालोय. आता आपल्याजवळ 2 ऑप्शन आहेत. एक समोर जाणारी पायवाट जंगलातून आणि दुसरी वरती चढायला वाट म्हणजे हा समोरून जो पाण्याचा झरा येतोय, हा जो झरणा आहे त्या झरण्याने आपण वरती जाऊ शकतोय आणि कड्याच्या वरतून मग तिकडे पुढचा प्रवास. तर आपण पहिले कड्याच्या वरपर्यंतचा प्रवास दाखवतोय. खूप दिवसानंतर आज आपण ट्रेकिंगला निघालोय कारण सतत पडणाऱ्या पावसामुळे आपल्याला काय फिरायला जमलं नाही. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय आपल्याला स्पेशल भेटते. म्हणून मित्रांनो आपण काहीच पावले चाललोय आणि बघा समोर आपल्याला कार्टोली फुललेली दिसते. दाखवतोय मी जवळून तुम्हाला. हे बघा, हे कार्टोलीचे फुलं आहेत. अजून 2 आठवडे तरी जातील कार्टोले लागायला. म्हणजे पावसाळ्यातील ज्या रानभाज्या आहेत त्याला यायला सुरुवात झाली. मी तुम्हाला तसं व्हिडिओमध्ये ज्या नवीन रानभाज्या दिसतील त्या सगळ्या दाखवणारच आहे. तर व्हिडिओमध्ये टिकून राहा. नमस्कार मित्रांनो, आपला जंगलाचा रस्ता सुरू झाला आहे आणि आपण ही वाट निवडून चुकी केली असं वाटायला लागलं आहे. तर 7-8 मिनटं झाले आपण प्रवास करतोय. अजून काही जंगल संपला नाही. अजून आपण कड्याच्या वरतीसुद्धा पोचलो नाही. तर आपल्याला इथं बघा ही रानहळद आहे, सगळी इथं पसरलेली आहे. जवळून दाखवतोय रानहळद. ही बघा, जर रानहळदीचं फूल मिळालं तर ते पण मी तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो हे बघा, हे आहे रानहळदीचं फूल. तर आता आपण बघूया पुढं आपल्यासोबत काय होतं ते. तर इथं भरपूर प्रमाणात रानभाज्या यायला सुरुवात झाली रानामध्ये. आता ही बघा एक रानभाजी, ही आहे 13. सेम आळूच्या पानासारखी दिसणारी ही रानभाजी. ग्रामीण भागात ह्या भाजीला 13 नावाने ओळखले जाते. आता ही दुसरी रानभाजी बघा, हा आहे केना. शास्त्रीय नाव काय आपल्याला माहिती नाही, पण ग्रामीण भागात ह्या रानभाजीला केना नावाने ओळखले जाते. तर ही भाजी पण आता रानामध्ये यायला सुरुवात झाली आहे. आणि ही दिसणारी रानभाजी म्हणजे कोवळी भाजी. आदिवासी भागांतील खूप प्रमाणाची रानभाजी आहे. तर आत्ता जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे ती. तर
ह्या जेवढ्या पण रानभाज्या आहेत त्या सगळ्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या रानभाज्या आहेत आणि पावसाळ्यात भरपूर रानभाज्या अशा आहेत त्या आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. आता आपल्याला पुढे काय भेटतं एखादी रानभाजी नवीन दाखवतोय मी. इकडे लोथी पण तयार झाल्यात. जो 2-4 दिवस सतत पडणारा पाऊस त्याच्याने बघा झाडांची किती नुकसान झाले. सगळीकडे झाडं मोडून पडलीत. चला आपण आपला पुढचा प्रवास सुरूच ठेवूया. मित्रांनो, फायनली आपला जो जंगलाचा रस्ता होता तो कंप्लीट झाला आहे आणि आपण कड्याच्या वरती येऊन पोचलो आहे. तर तुम्हाला दाखवतोय मी. हे जे खाली जेवढं भाग दिसतोय ही जी एवढी रोपटं उगवलीत ही कारवे आहेत आणि 7 वर्षाने एकदा फुल येत आहे. तर आता त्यांचं मागच्या आठवड्यात खूप लहान होते पण आता बघा 1 आठवड्यात कशी भरपूर वाढ झाली त्यांची. आणि हे समोर जे झाड आहे हे समोरचं हे कोसंबाचं आहे. म्हणजे एक प्रकारचं रान लिची. जशी लिची असते त्याच प्रकारे हिचं पण फळ असतं. खायला आंबट असतं. नमक टाकून खायला खूप भारी आहे. जर पुढे मिळालं हे झाड तर तुम्हाला त्याच्या फळासहित सगळं दाखवतो. तर चला आपण आता मोकळ्या जागेत पोचलो आहे आणि आपल्याला एक आजची स्पेशल भाजी आपली ही बघा. इथं ही भाजी आहे. ही भाजी आहे बाफळीची. खूप आयुर्वेदिक आहे. याच्यासाठी खूप कड्या कपारीला फिरावं लागतंय. बघूया आपल्याला आज किती भेटते ती. दाखवतोय मी तुम्हाला सगळं कुठं कुठं भाजी उगवते ती आणि याचे फायदे पण तुम्हाला सांगतोय मी. तर आपला पहिला टप्पा कंप्लीट करून आपण वरती पोचलोय आणि इथूनचा जो नजारा आहे तो मी तुम्हाला दाखवतोय. तर मित्रांबरोबर जे तुम्हाला फिरायला 1 दिवसाचा ट्रेक करायचा असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे. बघा इथूनचा नजारा. मी 360 घेतोयच पण आपल्याला इथून अजून वरती जायचं आहे. वरती अजून आपल्यासाठी खूप स्पेशल जागा आहे तर दाखवतोय मी. तर चला मित्रांनो, आपला पहिला टप्पा कंप्लीट. आता आपला नेक्स्ट टार्गेट आहे समोरचा डोंगर माथा. तर इथपर्यंत चढायला खूप म्हणजे मजा आली कारण की कसला ऊन नाही काय नाही, नुसतं फक्त पटापट चढत आपण इथपर्यंत पोचलो आहे. आणि इथून पुढं आपल्याला त्याचा आपल्या जीवनात फायदा आहे असं काय मिळालं तर तुमच्यापर्यंत मी पोचवतच राहीन. तर चला आता इथूनचा पुढचा प्रवास सुरू करतोय. मित्रांनो, आपण असा एका दुसऱ्याच दुनियेत आलो असं होत आहे. बघा तुम्ही जर मित्रांबरोबरचा हा ट्रेक केला तर खूप मजा येईल. बघा आपल्याला पावलोपावली खूप भन्नाट ठिकाणे भेटतात. म्हणजे खूप भारी भारी ठिकाणं भेटत आहेत. आपण
आत्ता वरती माळीला पोचलोय. एक इथं माळी आहे आणि इथूनची पुढची वाट कशी आपल्याला मिळेल सांगता येत नाही. बघूया आपल्याला आता पुढचा प्रवास कसा करायचा आहे ते. मित्रांनो, सोलो ट्रेक करायला दम लागतोय, कारण की आता पुढचा नजारा बघा. पुढचा इथूनचा पुढचा रस्ता बघून माझी पण थोडीशी फाटले, कारण की बघा आता तरी तुम्हाला काय एवढं काय दिसणार नाही, काय समजणार नाही म्हणजे रस्ता कसा आहे. पण जसं आपण बघतोय ना डिस्कवरीवर तसा फील होत आहे. आणि पूर्ण रस्ता एकदम म्हणजे सगळीकडे झाडीच झाड आहे बघा. वरती पूर्ण जंगल आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो काळा झालाय. म्हणजे हलकासा जरी इकडे पाऊस आला ना, आता ढगाळ वातावरण नाही आहे त्याच्यामुळे थोडा उजेड आहे. पण समोरचा बघा पूर्ण एकदम अंधार दाटलाय तिकडे. तर आपल्याला ह्या ठिकाणाहून पटापट वरती जायचं आहे. तर बघूया आपल्याला इथून चांगला रस्ता कधी मिळतोय ते. थोडीशी तिकडून त्या वाटेने जायला थोडीशी माझी फाटले, त्याच्यामुळे आता आपण इकडून जाणार आहोत. मित्रांनो, आपण आज सोलो ट्रेक करत होतो आणि आपला आता इथूनचा जो पुढचा प्रवास आहे, अरे कधी कधी रान म्हणजे पक्षी असे आवाज करतायत. ते आता समोरून जो पक्षी गेला आरडत, लहानसाच होता पण अचानक आरडल्याने पूर्ण आपण नवीन ठिकाणी आलोय. आणि परिसराची जरी पूर्ण माहिती असली तरी पण अचानक घडणाऱ्या गोष्टीमुळे पूर्ण फटते. खाली आपण बघितला पूर्ण एकदम जंगल सारखं, म्हणजे पूर्ण दाट जंगल होता. आणि इथं बघा पूर्ण मोकळं मैदान आहे आणि एक भन्नाट ठिकाण आहे हे. आता तुम्हाला मी काहीतरी दाखवणार आहे. खडक आहे पूर्ण आणि खडकाला आपला हे बघा खुबे. तुम्ही तर खाल्लेत की नाही काय माहीत नाही, पण मी लहानपणी भरपूर वेळा आहे भाजी खाल्ले खुब्यांची. तर चला आपण त्यांना रिलीज करूया आता. आणि इथूनचा आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. हे ठिकाण पण बेस्ट आहे, मोकळं मैदान आहे पण पूर्ण दगडांचं आहे बघा. मित्रांनो, फायनली आपण डोंगर माथ्यावर येऊन पोचलोय. थकत का होईना, पण हा बघा आपला डोंगर माथा. आणि इथून आता जे वरती जाऊन जे दृश्य आहे, इथून जो नजारा आहे तो मी तुम्हाला दाखवतोय. थोडं फाटते पण वरती आलं की एक अद्भुत नजारा बघायला मिळतोय. समोर तिकडे बघा जी डोंगर रांग आहे समोरची, ते आता पूर्ण नाहीशी झालंय, कारण की भरपूर ढग आलेत तिकडे. आणि फायनली आपण पोचलोय आपल्या ठिकाणी.
नमस्कार मित्रांनो, तर आपण डोंगर माथ्यावर येऊन पोचलो आहे आणि समोरचा नजारा बघा, खूप मस्त व्ह्यू आहे. आणि आपण जो खालून बघितलेला डोंगर माथ्यावर जे धुकट आलेलं, जे ढग पसरलेले, ते आपल्याला प्रत्यक्षात डोंगर माथ्यावर येऊन अनुभवायला मिळाले. तर बघा, दाखवतोय मी तुम्हाला इथं बॅक कॅमेरा करून. मित्रांनो, हे दृश्य एका ट्रेकरसाठी खूप अविस्मरणीय आहे. आणि आत्ता बघा तुम्ही समोरचे दृश्य, पूर्ण ढग जमिनीवर टेकलेत आणि हा दृश्य बघून जो मनाला आनंद होतो तो शब्दात सांगता येत नाही. तर आजचं हे भन्नाट ठिकाण तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून कळवा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.